तुमची मनोज जरांगेंच्या या नव्या आंदोलनाबद्दलची भूमिका आहे? नाही, नवी आहे, नौटंकी आहे. हे जे आंतरव्यालीचे जे ज्ञानबा आहेत ते मला असं वाटतं की त्यांना राज्याचा अधिवक्ता करावा, कारण की त्यांना कायदा बिदा काय कळत नाही. आता सध्या धोंड्याचा महिना चालू आहे महाराष्ट्रामध्ये. एक प्रथा प्रचलित आहे की जावाई रुसून बसतो आणि मग जावाई रुसला की मग त्याला जेवायला बोलवायचं, त्याला तोळा घ्यायचा. तसा हा महाराष्ट्र सरकारचा आपण बघतोय 3 वर्षापासून जावाई झालेला आहे मनोज जरांगे. तो जे म्हणल, तो म्हणला गॅजेट लागू करा, मग गॅजेट लागू करायचं. गॅजेट कसं लागू करतात तो कधी सांगत नसतो. मध्ये मनोज जरांगे काय बोलले की मंडल आयोगाने काय कामच केलं नाही, मंडल आयोगाने यादीच केली नाही, कोणीतरी केली, मी चॅलेंज करणार. मंडल आयोग चॅलेंज केला त्या इंदिरा साहनीने. आता काय नवीन धमकी, तर आता जी कागदपत्र ज्या नोंदी सापडल्या त्यांच्या पडताळण्या लवकर देऊन टाका. आता जातीचे प्रमाणपत्र देण्याचा कायदा 2000 आणि त्याच्या अंतर्गत नियमावली जी आहे 2012 ची, तर याच्यामध्ये ज्या पडताळणी, त्या पडताळणीमध्ये जी कागदपत्र, जी वंशावळ, जे पुरावे द्यायचे ते द्यावेच लागतात. आता याचं झालंय असं की बाबा चला आता दुकान बंद झालं, इलेक्शन आलेले आहेत, आपल्याकडे कोणी बघत नाही, मग काहीतरी टॉर्चर करायचं. आणि सरकारचं पण काय, आणि आता जे भाजपचे आमदार सांगत होते त्यांनी स्पष्ट नाव घ्यावं विरोधी पक्षांवर. उदय सामंत भेटून गेले, ज्या दिवशी उदय सामंत त्या जरांगेला भेटून गेले त्यानंतर हे सगळं नाटक चालू झालंय. म्हणजे आतल्या आत ज्या कुरघोड्या चालू आहेत मुख्यमंत्री पदासाठी, त्याच्यासाठी हे सगळं असं हा खेळ चालू आहे. पण ह्याच्यातनं बळी जातोय तो ओबीसींचा. या जरांगेच्या माध्यमातनं याच्या दबावाला बळी पडून ते कुणबी सर्टिफिकेट देण्याचे कॅम्प हे जिल्ह्यात तालुक्यात लागले. आता आमच्या सुनावण्या चालू आहेत. तुम्हाला मी असे 100 नाही 200 सर्टिफिकेट दाखवल. त्याच दिवशी ऍप्लिकेशन केलेले कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी, त्याच दिवशी सर्कलची टिप्पणी आली, त्याच दिवशी एसडीओ ची टिप्पणी आली, सगळं व्हेरीफाय करून एका दिवसात 5 तासामध्ये कुणबी जातीचं सर्टिफिकेट दिले. आणि अनऑफिशियली हे सगळे जात पडताळणीचे अधिकारी आम्हाला सांगतात या जरांगेच्या या दबावामुळे सरकारने रेड कार्पेट ज्याला पाहिजे त्याला कुणबी दाखला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, कोल्हापूर असेल, तुमच्या आता साताराची जिल्हा परिषद असेल, ओबीसी जागा कोण आलंय अध्यक्ष म्हणून? अध्यक्ष सगळीकडे आता जवळजवळ 70 ते 80% राजकीय आरक्षण ह्या जरांगेच्या हट्टामुळं या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने जे कुणबी दाखले आणि त्यांना उमेदवाऱ्या वाटल्या